आणि एक मोठी बातमी येते आहे। शरद पवारांसोबतच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। भेटीमुळे कोणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक आपला दवाखाना सुरू केलेत असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। पवार शिंदे भेटीवर टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी हे उत्तर दिलंय। एक प्रकारे कद्रूपणा झालाय, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असंही शिंदेंनी म्हटलंय। तर त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक आपला दवाखाना सुरू केलेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊया, सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, शिंदेंचं हे उत्तर आता सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय, काय नेमकं म्हटलंय शिंदेंनी? नक्कीच आपण पाहिलं तर दरवेळी संजय राऊत हे शिंदेंच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळाले। काल सीमा प्रश्नाप्रकरणी शरद पवार हे विधिमंडळात आले होते आणि याचवेळी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या दालनात म्हणजेच बोलवण्याची त्यांनी विनंती केली होती आणि त्यानुसार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत देखील केलं। यावरून संजय राऊतांनी टीका केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील त्याच पद्धतीची प्रतिक्रिया ही संजय राऊतांच्या विरोधात आलेली आपल्याला पाहायला मिळते। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा योग्य सन्मान राखणं ही राजकीय संस्कृती म्हणावी लागेल आणि ही संस्कृती शिंदेकडनं जपण्यात आली। मात्र कुणाच्या तरी पोटात दुखत असेल तर त्यांची मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, यांच्यासाठी आपला दवाखाना हे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुरू केलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावेत, असं कद्रूपणा हा चालत नाही। राजकारणात मनभेद असावेत, मतभेद असू नयेत असं म्हटलं जातं। त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडनं आता संजय राऊतांवरती ही टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने राऊत टीका करतात शिंदेवरती, त्या टीकेला जशाच तसं उत्तर आता शिंदेकडनं देखील दिलं जात आहे। निश्चितपणे सूरज, ज्या प्रकारे शिंदेंच्या पक्षाचे इतरही नेते मंत्री देखील सगळ्या या प्रकारावर प्रतिक्रिया देत आहेत, त्याच्यावरून नेमके काय संकेत मिळत आहेत? या एका भेटीमुळे कशा प्रकारे गेल्या काही तासांमध्ये चर्चेचा टोन पूर्णपणे बदलून गेल्याचं दिसतंय? नक्कीच जर ज्या पद्धतीने संजय राऊतांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की शरद पवार हे भेटल्यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दलची अविश्वासार्हता राऊतांकडनं व्यक्त केली जाते, मात्र दुसरीकडे शिंदेच्या मंत्र्यांकडनं किंवा आमदारांकडनं आता ज्यावेळी हे सरकार आलं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील अजित पवारांची भेट ही उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतल्यानंतरच मग तिची आठवण देखील करून दिली जात आहे संजय राऊतांच्या या विधानांवरनं त्यांना। त्यामुळे एकूणच राजकारणात राजकीय संस्कृती जपणं खरंच खूप गरजेचं असतं, मात्र अशा पद्धतीची टीका ही खपवून घेतली जाणार नाही असा देखील शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांकडनं त्याचा प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीबद्दल। भेटीमुळे कोणाच्या पोटात दुखत असेल आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल तर त्यांच्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये आपला दवाखाना सुरू केलेले आहेत असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे शिंदेंनी एक प्रकारे या भेटीवरून टीका करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रतिहल्ला चढवलेला आहे आणि या टीकेला आपण फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचं देखील एकनाथ शिंदेंनी आपल्या प्रतिक्रियेतून दाखवून दिलेलं आहे। दुसरीकडे शरद पवार हे NDA सोबत जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा डोकं वर काढतायत आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे स्वतःहून एकनाथ शिंदेंच्या दालनात आले असं काही वेळापूर्वीच ABP माझाशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी देखील म्हटलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंची ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। तर ते काय म्हणालेत बघा, शरद पवार साहेब राज्याचे मोठे नेते आहेत। एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय, ते आमच्या दालनात आले म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथं गेलो। ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय। आता यामुळे ज्यांच्या कोणाच्या पोटात दुखत असेल, मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल, त्यांच्यासाठी आम्ही मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक आपला दवाखाना सुरू केले। तिथे त्यांनी जावं आणि उपचार करून घ्यावेत।
एक प्रकारे कद्रूपणा झालाय, अशा लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ही पहिली प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये टीकेला उत्तर दिलंय. पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या भेटीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट केवळ एक योगायोग होती आणि त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना विनाकारण वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे. तो योगायोग आहे. कुठलंही अशा प्रकारचं राजकीय भेट वगैरे अशी नाही आहे. जिथे त्यांच्या चालण्याच्या ह्याच्यामुळे आम्ही जवळच जी गाडी होती वाहन त्यांचं होतं तिथल्या जवळच कुठली कॅबिन भेटली तर एकनाथ शिंदेची होती. आता त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि मुद्दाम मग त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलो तर मी नाराजगी समजू शकतो. पण पवार साहेबांचे आणि संजय राऊतांचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत, ते साहेबांना ओळखतात. त्यामुळे मला वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न झालेली बरी.